बुलढाणा जिल्ह्यातील विनोद पवार नावाच्या शेतकऱ्यानं प्रशासनाच्या शासनाच्या धोरणाला कंटाळून शासकीय अधिकाऱ्यांदेखत पुराच्या पाण्यात उडी जलसमाधी घेऊन स्वतःला संपवलं की आपल्याला आता स्वतःला संपवण्याशिवाय पर्याय नाही। देवाभाऊ, नाथाभाऊ आणि दादा यांना परत एकदा विनंती करतो की आता हे डोक्याच्या वर चाललंय बरं की परभणी जिल्ह्यातील सेलू येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे। आजच एका दोघाची प्रकृती खालावली होती की जर विनोद पवार यांच्या जलसमाधीचा जर आपण व्हिडिओ बघितला असं वाटलं नव्हतं, कुणालाही वाटलं नसेल की हा शेतकरी काही करील, परंतु त्याने बोलता बोलता उडी मारली। मग त्यामुळं सांगतो की नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकरीही केव्हा काय करतील हे सांगता येत नाही। जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 107 दिवस पूर्ण झालेत। कालच संपूर्ण देशाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला। काल योगायोग दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही। कालच जन्माष्टमी अर्थात भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला आपण सर्वांनी। आज सगळीकडे दहीहंड्यांची धामधूम आहे। पण अशातच काल 8 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांनी वेगवेगळ्या शासनाच्या अन्यायाला ग्रस्त झालेल्या आंदोलकांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। असाच एका प्रकल्पग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील विनोद पवार नावाच्या शेतकऱ्यानं प्रशासनाच्या शासनाच्या धोरणाला कंटाळून शासकीय अधिकाऱ्यांदेखत पुराच्या पाण्यात उडी जलसमाधी घेऊन स्वतःला संपवलं। जालना नांदेड बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व विनोद पवार यांना आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची देवाने क्षमता प्रदान करावी अशी प्रार्थना करतो। खरंच आमचं बऱ्याच दिवसापासून चालू आहे, बऱ्याच लोकांच्या मनात हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हाच हे चालू आहे की आपल्याला आता स्वतःला संपवण्याशिवाय पर्याय नाही। या निमित्तानं देवाभाऊ, नाथाभाऊ आणि दादा यांना परत एकदा विनंती करतो की आता हे डोक्याच्या वर चाललंय बरं। विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नका, कारण की नांदेड जालना अगोदर सांगितलं जायचं की फक्त जालन्यातच आंदोलन चालू आहे, पण आता तुम्ही बघितलं असेल की परभणी जिल्ह्यातील सेलू येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे। 7-8 शेतकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलंय। तिथं जवळपास 150 शेतकरी तिथे जमलेले आहेत। आजच एका दोघाची प्रकृती खालावली होती, तिथं पोलीस व्हॅन आणि आरोग्य यंत्रणा दाखल झाली होती। जालन्याच्याही शेतकऱ्यांच्या मनात घालमेल सुरू आहे। मी कालच सांगितलं होतं की नेमकं कधी कोण निर्णय घेईल, कारण की जर विनोद पवार यांच्या जलसमाधीचा जर आपण व्हिडिओ बघितला तर बोलता बोलता म्हणजे असं वाटलं नव्हतं, कुणालाही वाटलं नसेल की हा शेतकरी काही करील, परंतु त्याने बोलता बोलता उडी मारली आणि परत ते सापडले नाहीत, कुणी काही करू शकलं नाही। मग त्यामुळं सांगतो की नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकरीही केव्हा काय करतील हे सांगता येत नाही। त्यामुळं आता सध्या परिस्थिती हातात आहे। जर काही झालं तरी जालना जिल्हा तर पेटून उठेलच, पण पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। मला शासनकर्त्यांना विनंती करायची की जसं भगवान श्रीकृष्णाकडे श्रीकृष्णाच्या दारात जेव्हा सुदामा आल्याचं कळालं तेव्हा स्वतः श्रीकृष्ण त्याला घ्यायला प्रवेशद्वारावर गेले होते। तर आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या रूपात पाहतो, तुम्ही आम्हाला घ्यायला दारावर नाही आले ते चालते, आम्हीच तुमच्या दारावर उभे आहेत। आमची सुदाम्यासारखी काहीही तुम्हाला मागणी नाही। जेव्हा भगवान श्रीकृष्णाने विचारलं सुदामा काय पाहिजे ते सांग, तर तो म्हणे माझं व्यवस्थित चाललंय, आमचंही आमच्या पद्धतीने व्यवस्थित चाललंय, फक्त आमच्या नरडीचा घोट घेऊ नका, एवढंच मला सांगणं।